तू कडिमा सहित दारा पुत्र वित्त नाही कामा सांगतात बोलतात. अरे बाबा फार कष्ट. खरं म्हणजे शंकराचार्यानं पुन्हा एकदा सिद्धांत मांडताना असा सिद्धांत मांडतात की बाबा हा जन्म अखेरचा आहे बरं का. आणि त्याच शंकराचार्यानं जन्म पुन्हा सिद्धांत मांडताना असा एक सिद्धांत मांडतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. असाही सिद्धांत मांडतात की पुन्हा पुनश्च आम्हाला जन्म घ्यायचा आहे, पुन्हा पुन्हा आम्हाला मरायचं आहे. पण हा सिद्धांत मांडत असताना पुन्हा मांडतात की अरे बाबा हा जन्म मात्र अखेरचा आहे बरं का. हा मिळतच नाही. हो मिळाला. कारण का हा जीव वैतागलं. वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेऊन जीव वैतागला आणि जीव वैतागून असणारा शिव परमात्म्याच्या द्वारामध्ये गेला आणि बोलतोय देवा हे शिव परमात्मा, हे देवा, हे महादेवा, एक कर बाबा, काही कर देवा, काही कर, पण मला एक वेळेस मात्र असणार नरजल मध्ये जीव काकुंतीला येतोय. 84 लक्ष योनी फिरून फिरून जीव काकुंतीला येतोय आणि हा जन्म आम्हाला मिळतोय. आणि करू देवा सावधान कोण मी हा करा शोध. आता तरी बाबा सावध आणि कोण मी आमचं तिथं चुकलं बरं का. आम्ही वेगवेगळं विचार करतोय हो, पण आम्हीच कशासाठी आलो ह्याचा विचार करतोय. म्हणून सांगावं लागलं म्हणून स्वामीला 5 चरणाच्या अभंगामध्ये. आणि म्हणूनच स्वामी कोण्या इतर प्राण्याला नाही उपदेश केला. उपदेशकरी होतोय नाही बोलले, इतर प्राण्याला नाही बोलले. कारण कोणाला आम्हाला तुम्हाला बोलले. कशासाठी बोलले, का बोलले आम्हाला तुम्हाला. अरे बाबा जन्माला आलास रे तू, जन्माला आलास, आलोय ना. सर्व जीव जंतू जन्मतात ना. पण हनुमान स्वामी बोलताना एक त्याच्यामध्ये तू शब्द टाकला आणि तू हे ह्रस्व टाकले, दीर्घ टाकलं. ह्रस्व नाही बरं का. तू जन्म आली उंगलिकावर अशी टोप ठेवलेली आहे आणि जे आपण ज्यावेळेस ते टोप काढू त्यावेळेस खाली फक्त आणि फक्त माझं शिवलिंग आहे, याच्याशिवाय दुसरं काय नाही. तिथं सुद्धा झाकण्यात आलं. प्रत्येक जागी झाकण्यात आलं. एवढंच कशाला सांगण्याची पद्धत सांगतोय. शंकराचार्य म्हणतात महायोग पीठे तटेभी बरत्या वरम पुंडरिकाय तातु मुनिंद्रे समागत तिष्ठन्त आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्य म्हणतात पण वेगळं सांगण्याची पद्धत काय लोक वेगळं सांगले. असं सांगले की ज्यावेळेस द्वार घेऊन परमात्मा आले आणि विठीवर उभा टाकले. विठीवर उभा टाकल्यानंतर वेगवेगळे सगळे संत मंडळी सगळे देव लोक भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर शिव परमात्मा सुद्धा भेटायला आले आणि शिव परमात्मा भेटायला आल्यानंतर विठ्ठलाच्या रूपामध्ये जे असणारा परमात्मा आहे त्याने असणारा धावत पुढे गेलं आणि शिव परमात्माला उचलून दोष्टीवर धरलं. सांगण्याची पद्धत त्यांची हरकत नाही, तसंच म्हणून उचलून दोष्टीवर धरलं. पण असं मान्य करणार की त्या सुद्धा असणार पंढरीचा जो बालक आहे ना त्यानं सुद्धा शिवभक्ती केली. मस्तकी तो धरी शिवलिंग
योगे 28 उभा तप करी मस्त मस्तकितो धरी शिवलिंग. हे सांगत नाही, हेच झाकलं. आणि तेच सिद्धांत, तेच कोण ओळखीला? ज्ञानेश्वर माऊली ओळखीला. भूषण स्वामी चर्चा करत असताना मला सांगत होता की पाटील असं घडलं कसं, ज्ञानेश्वर माऊलीची सुद्धा ज्ञानेश्वरी असणारा कुणी वाचलं नसतं, कुणी उदाहरण केलं नसतं. वाचताना किती केलं? संन्यासाची पोरं म्हणून हिंदी मला कोण हिंदी मिले? स्वतःचेच हिंदविले. सांगते पुढं आहे नारापुत्र वित्त यानेच हिंदविले ना. स्वतःच काय होतं एक सांगतोय. एक लोहार असतोय किंवा खिचडी असतोय, त्यानं 250 ते 300 डिग्री तापमान करून एका लोह्याला गरम करतोय आणि लोह्याला गरम करून त्या लोह्याला आकार देतोय आणि ज्यावेळेस वरून घन घालतोय, वरून ज्यावेळेस त्या लोह्यावर गरम केलेल्या लोह्यावर घन घालतोय त्यावेळेस त्याचा आवाज येतोय, वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येतोय. आणि आवाज आल्यानंतर आणि त्या सोनं असतोय आणि सोन्याला सुद्धा सोनारानं घडविण्यासाठी घाव घालतोय पण सोन्याचा आवाज येत नाही. आणि सोनं म्हणतोय, अरे तुझ्यापेक्षा माझ्यावर कितीतरी पटीनं घाव जास्त होतात. ध्यानात ठेवा, तुझ्यापेक्षा माझ्यावर कितीतरी पटीनं घाव जास्त होतात, पण मी कधीच आवाज करीत नाही आणि तू कसा आवाज करतोस? तो उत्तर देतो, ऐका. त्याला सांगतो, अरे बाबा तुझ्यावर ज्याच्याकडून घाव होतात ते परके आहेत आणि माझ्यावर ज्याच्याकडून घाव होतात ते माझ्याच जातीचा आहे रे, तो माझ्याच जातीचा आहे. शिवाय असंच झालं. प्रत्येक संताला आम्हीच त्यांचे असणार वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं खंडन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. म्हणतात ना, 2 भुवा 2 जावा. आता कशाला पुढे लावू, कधीच जमत नाही यांचं. तशीच अवस्था, तशाच प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचा साधूला त्रास देण्याचं कार्य आम्ही तुम्ही त्या काळापासून करत आलो. पण ज्यावेळेस माऊलीनं ओळखीला जाणलं आणि त्यांनी काय केली, ज्ञानेश्वरी उचलली, तुमच्याच भाषेमध्ये बोलतोय, आणि वारकऱ्याच्या पदरात ज्ञानेश्वरी टाकली. वारकऱ्याला वाटलं आता हा आपला ग्रंथ मिळाला आणि वारकऱ्यांच्या समोर माऊलीनं ज्ञानेश्वरी नेऊन ठेवली. म्हणून ज्ञानेश्वरीचा उदय प्रचार झाला. पण वारकऱ्याला अजून माऊलीनं जो पहिला श्लोक लिहिलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, मला वाटते त्याच्याबद्दल अजून कोणत्या वारकऱ्यानं गाढा अभ्यास केला नाही. कदाचित केला असतं तर ज्ञानेश्वरी स्वीकारली नसती. कसं? ज्या वेळेस मेलेल्या माणसाकडून नेवास्याला माऊलीला गीतेवर टीका करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहायची होती, त्याच वेळेस ज्ञानेश्वर माऊलीचे जो बंधू होते, मोठे बंधू, तो सदाशिवाचा अवतार निवृत्तीदास होते. आणि ज्या वेळेस माऊलीला लिहायचा विचार केला, निवृत्तीदासाचा आदेश घेतले आणि आदेश घेतल्यानंतर लेखणी घेतली आणि लिहायला सुरुवात करतात. ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वय स्वयध्या आत्मरूपः. तिथून सुरुवात झाली आणि दोघांचीच मनमत स्वामीचा जो तत्वज्ञान, ज्ञानेश्वर माऊलीचा जो तत्वज्ञान होता तो सारखाच तत्वज्ञान होता. पण आम्ही मात्र मनमत स्वामीच्या तत्वज्ञानाचा विकास, प्रचार, प्रसार करण्यासाठी कमी पडलो. म्हणून आता एक तुम्हाला आम्हाला सगळ्याला राष्ट्रसंत मिळाले 20व्या शतकामध्ये. ज्या राष्ट्रसंतानं 104 वर्षाचं आयुष्य तुमच्या आमच्यासाठी झिजविले आणि त्या राष्ट्रसंतांनी आम्हाला या
मन्मथ माऊलीची ओळख करून दिली आणि 104 वर्ष चंद्रासारखं दिसून सांगितले का अरे बाबा आता तरी तू सावध होय, आता तरी मिळण्यासाठी परमभाग्य लागतं आणि ते परमभाग्य माझ्या पामराला मिळालं, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच ज्यांना असणारं संगीत भूषेन संगीत रत्न असणारे चाभऱ्याचे काकाश्री आहेत, त्यांच्या चरणी त्रिवार दंडवत. तसेच आमचे राधाभाऊची ओळख मी विचारलं कुठली कसं सांगावं, माळेगावला उतरल्यानंतर राधाभाऊ म्हणायचं ना, फक्त पांढऱ्या केसाचं म्हणायचं तेवढं, म्हणजे तेवढा नाव आठवत नसेल तर काय नाव आठवायची गरज नाही, फक्त सांगायचं त्या केसाचं माणूस म्हणल्यानंतर माझ्या घरी तुम्हाला आणून सुटतील महाराज, त्याबद्दल लेखू सकाळ दुपारी वाचलेलं शिवपाठामध्ये आताही असं असणार आहे नाही विष्णू गोरे यांच्या चरित्रीवर दंडवत. तसेच असणारे आमचे काका सुंदर असणारं प्रवचन केले दुपारी, त्यांचे प्रवचन दोघंही असणारे पहिल्या दिवशी त्यांनी होते, तिसऱ्या यांनी होते, पण दोघंही एकाच गुरुचे चेले असल्यामुळे जमलं. एका गुरुचे चेले असावं लागतं बरं का, एकाच गुरुचे चेले दोघंही असल्यामुळे एकाच वयाचे असल्यामुळे जमलं तुम्हाला, त्यामुळे तुमच्याही दोघांच्या चरित्राला त्रिवार दंडवत. तसेच भूषण स्वामीचे आमचं तुमचं प्रमाण आहे बरं का, ज्यानं सरहद्दीवर लढतोय आणि सरहद्दीवर लढवून सरहद्दीवर 15 वर्षाची सेवा केली महाराजांनी, 15 वर्षाची सरहद्दीवर सेवा करून आता पोलीस खात्यामध्ये टाकीवरती आहे त्याच्या अंगामध्ये, आणि नांदेड जिल्ह्याच्या आमच्या एसपी ऑफिस मध्ये कार्यरत असणारे आणि 3 दिवसाचा इथं मुक्काम आहे म्हणून सकाळ आणि संध्याकाळ 8-16 तास ड्युटी करून उपस्थित असणारे आमच्या गावचे जावई आमचं परमभाग्य तुपदारे साहेब यांच्या चरित्री वाटत आणि त्यांची असं सौभाग्य होते आमची गायिका लक्ष्मीबाई. आणि आता नवे तिथं असणारे 2-3 कीर्तनकारांची ओळख झालेली आहे बरं का, वैयक्ती 2-3 दिवस आहे सगळ्याच्या चरित्री दंडवत, सगळ्या महिला भजन मंडळी, पुरुष भजन मंडळी आणि तुम्ही जगलेले सगळे महिषाच्या मूर्ती सगळ्याच्या चरित्री दंडवत. शिवहार 2 राऊंड केले बरं का, तुमचं काम महत्वाचं आहे, तुम्ही आवाज दिला तर आम्ही बोलू शकतो ना. जाणे प्रचार आणि प्रसार करणार आहेत असे असणारे युट्यूब शिवसंप्रदाय प्रबोधन युट्यूब चॅनल तुमच्याही चरित्री दंडवत. तसेच तिकीट आपण एकदम बघा की, म्हणजे एखाद्या भूषण स्वामी कसे निवडतात मला कळलं महाराज. एक कीर्तनकार म्हणल्यानंतर असा येतोय त्याला काय भजन म्हणतात, दोन्ही त्याच्या तोंडाला किल्लीची लागली काय कट पुण्याला तुम्ही बसल्याला टाकतात, इथं माईक आलं की जात उघडतात त्याचं तोंड उघडते, नाचणार वागणार. पण भूषण स्वामीचे असे काही लोक निवडले की कीर्तनकार आहे ते कळत ना, नाचणं वागणं टोप्या घालणं काय असो जन्म आली या तू गरीब असं महित दारा पुत्र घडलं हे कामा निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरून दृढ प्रेम. सगळ्या तुमच्यामध्ये चराचरामध्ये विश्वामध्ये भरून उरलेला असणारा शिव परमात्मा, त्या शिव परमात्माचा असंतोष शिव परमात्मा, शाश्वत शिव परमात्मा, तुमचा आमचा असणारा जीवन टाकणारा शिव परमात्मा, तुमचा आमचा असणारा चेतना देणारा शिव परमात्मा, तुमचा आमचं बद्ध म्हणणारा शिव परमात्मा, या शिवच्या परमात्माला पत्करला असणारा तिरवार दंडवत करून 12व्या शतकामध्ये जगती क्रांती ज्यांनी क्रांती केली आणि क्रांतीची ज्योत पेटविली आणि तुम्हा आम्हाला सर्वांना असणारा सांगितले की अरे बाबा एक करा, काय जे जाती धर्म होतं वेगवेगळ्या प्रकारची अस्पृश्यता होती ते अस्पृश्यता समूळ नष्ट केली आणि समूळ नष्ट करून सर्वांना असणाऱ्या एका सतरंजीवर बसवले आणि पहिली लोकसंसद त्यांनी उभा केली ना, ती असणारे महात्मा बसवेश्वर 770 गणाला ही असणारे नमन करतोय. आणि 12व्या शतकामध्ये क्रांती ज्यांनी केली त्या जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या चरणी त्रिवार दंडवत. तसेच ज्यांच्या दारामध्ये आता आपण कीर्तन करतो, ज्यांच्या असणारं सानिध्यात आपण कीर्तन करतो, ज्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही बसलो, असे असणारे 16व्या शतकातील जे मनमथ स्वामींचं अवतरण झालं
अवतरण झालं, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती बाबांनो. त्यावेळेची परिस्थिती आजच्यासारखी नव्हती. आजच्यासारखं तुम्हाला आम्हाला जे भस्म लावावं लागलं, लिंग असणार घालून मोकळ्यापणानं वापरायला मिळू लागलं, मोकळ्यापणानं फुगड्या खेळायला मिळू लागलं, मोकळ्यापणानं नामस्मरण करायला मिळू लागलं. पण त्या काळामधली परिस्थिती थोडीशी वेगळी होती. त्या काळामध्ये अंधकार वाचला होता. अंधकार वाचला होता. चौकडं सगळे असणारे, गळ्यामध्ये असणारे जे काही इष्टलिंग धारण केलेले होते, इष्टलिंग होतं ते असं वर करण्याची हिंमत नव्हती. भस्म लावलं तरी घरातच भस्म लावायचं आणि बाहेर येताना भस्म कसं असणार घामानं पुसल्या जाण्याची खात्री करायची. एवढा कराल काल होता, एवढा काळा काल होता. एवढी असणारी वेगळी सत्ता आपल्या देशामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये होती. त्यावेळेस मन्मथ स्वामीचं अवतरण झालं. कारण का मन्मथ स्वामीचं अवतरण झालं त्या अर्थी त्यांच्या आई वडिलांचे असणारा पवित्र असणारा वडील आणि आईचे असणारा पवित्र कुश अशा पार्वती आणि शिवलिंगाच्या पोटी मन्मथ स्वामीचं अवतरण झालं. मन्मथ स्वामीचं अवतरण झाल्यानंतर मन्मथ स्वामी हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागले. मोठे होत असताना मन्मथ स्वामीला एकदा काय सांगितलं, एकदा मन्मथ स्वामीला असणारा वाङ्मयाचा अभ्यास केला की ते मन्मथ स्वामीच्या असणारं चिंतक असायचं. आणि असेच मन्मथ स्वामी आपल्या गुरुगृही अभ्यास करत 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 मोठे होत गेले. ग्रह असणारं संपलं आणि गुरुग्रहाचा असणारा निरोप घेऊन ज्या वेळेस घरी आले, घरी आल्यानंतर वेगळं असणारं शाहिरी करण्याचा नाद लागला. थोडस वेगवेगळं तिकडे चालले होते वाद. पुन्हा गुरुला दया आली. गुरुला दया येतो बरं का. गुरुचं अंतःकरण म्हणजे माऊलीचं अंतःकरण असते. माऊली गुरुच्या अंतःकरणामध्ये एकदम नकलाचा जो आकडा असतो ना, तो गुरुचा आकडा असतो. गुरु कधीच 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 आपल्या शिष्याला इतरत्र वावरू देत नाही. त्याचप्रमाणे मन्मथ स्वामीला बोलविण्यात आलं. मन्मथ स्वामी आले. आल्यानंतर मन्मथ स्वामीला सांगण्यात आलं. सांगावं कसं, गुरुकडून शिकावं. मन्मथ स्वामीला असं नाही म्हणले की बाबा तू चुकतोस रे, असं नाही म्हणले बरं का. मन्मथा, अरे बाबा मन्मथा, तुझ्याकडे फार ज्ञान आहे रे, बोलायला शिकावं माऊली. गुरु बोलतात मन्मथा तुझ्याकडे फार ज्ञान आहे रे, शब्दाचा असणार तुझ्याकडे भरपूर भांडार आहे रे बाबा. वेगवेगळ्या प्रकारचं तू असणार शब्द असणार गुंतूस ना, फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने गुंतूस बरे का. प्रत्येक मायमाऊली फुलाचा हार, मोगऱ्याची फुलं बारीक बारीक असतात, पण ते एका हार आपण एका दोरीमध्ये गुंतोय. पण ज्या आईला कला असते ते हार एकदम सुंदर असतं आणि ज्या आईकडे कला नसेल तिला असणार मोगऱ्याच्या फुलामधून असणार त्याच्याकडून सुई टोचून इकडून तिकडे असणार साधा साधा हार करतो तयार. म्हणजे कला वेगवेगळी असतोय. आणि गुरु बोलतात मन्मथा तुझ्याकडे शब्दाचं भरपूर ज्ञान आहे रे, भरपूर तुझ्याकडे भांडार आहे, पण एक करणार काय. अरे तू वर्णन ज्याचं करतोस ना ते अशाश्वत आहेत. तू ज्याचं वर्णन करतोस ना शाहिरीच्या माध्यमातून त्या अशाश्वताचं तू वर्णन करतोस. मन्मथा अरे तो माझा जीव परमात्मा शाश्वत आहे ना, त्याचं तू वर्णन कर आणि त्या शाश्वत परमात्म्याला, शाश्वत परमात्म्याचा आधार घेऊन तुम्ही आम्ही जे जीव असणार आपल्या सौधर्माने मागा किंवा दुसरे निजू नका जागा जागा पुढे आहे भाऊ नका. सांगितलं माऊलीनं की बाबा, अरे बाबा माऊलीची भाषा बोलताना खरं म्हणजे मी सांगू का, काहीतरी पूर्वजन्माचं नव्हे, काहीतरी पूर्व काय म्हणतात त्याला, पूर्व आमच्या घराण्याची पुण्याई, पूर्व 7 पिढ्याची पुण्याई असेल कदाचित. त्यामुळं या माझ्या साधूच्या माहेरामध्ये ओबळं वाचुकलं अज्ञानी पावन जीवाला एक सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी माझं परमभाग्य समजतो. पण याला निमित्त ज्या सारखी संप्रदायाची तळमळ आहे, ज्याला वेगवेगळा प्रयोग करावं, वेगवेगळ्या लोकांपाशी जावं, वेगवेगळ्या लोकांना भेटावं, लोकांची सांगड घालावं, लोकांची संगत एका जागी आणावं, असं निजध्यास असली शैली भोजनी गमली असा असतो. असे तुमच्या आणि सर्वांचे माहेश्वर मूर्ती सद्गुरु वर्य भूषण स्वामी मखारीकर यांच्या माध्यमातून सेवा केली, त्याबद्दल
मी भूषण स्वामी वाखारीकरजीचं ऋण आयुष्यात कधीच फेडू शकत नाही. पुनश्च एकदा मी भूषण स्वामी वाखारीकर यांच्या चरणी त्रिवार आहे. देव माहित आहे आम्हाला, देव आहे, पण देव आहे हे सांगणारा आम्हाला कुणीतरी लागतोय. तो म्हणजे साधू, तो म्हणजे वाङ्मय. आणि त्या वाङ्मयाची सतत सेवा करणारे, अक्षराला अक्षराची जुळवाजुळव करणारे, ज्यांचं अफसल मराठीमध्ये MA झालेले, मला वाटतं जवळजवळ 90 वर्षाचे असतील. श्रीवंत पारायण खरं म्हणजे हेही म्हणू शकत नाही बरं. शिवानंदजी स्वामी गुरुजी मानखेडकर, शिवलिंग स्वामीजी गुरुजी मानखेडकर, ज्याला साहित्याचा गाडा अभ्यास आहे, ज्यांनी वेगवेगळ्या परंपरेचे जे संतांचं वाङ्मय आहे, त्या संतांच्या वाङ्मयाचं शब्द साठवण्याचं काम, शब्द गुंफण्याचं काम करत आहे. आज तर त्यांच्या चरणी त्रिवार दंडवत. आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेला उपस्थित असणारे माहेश्वर मूर्ती, कीर्तनकार, प्रवचनकार, वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देणारी, हे असं जे सप्त्याचं जे नियोजन आहे ना, अहो गावात सप्ताह करायचा असेल तर याच्याकडे जावं लागतं, त्याच्याकडे जावं लागतं, वेगवेगळ्या लोकांना असणारं वेगवेगळ्या प्रकारचं वागावं लागतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काम द्यावं लागतं. पण साधूच्या संगतीमध्ये, साधूच्या निवासामध्ये जिथं आमचा साधू आम्हाला प्रवेश दिले, या साधूच्या संगतीमध्ये जे सप्ताह करतात ना, या सर्व सप्ताह कमिटीच्या चरणी त्रिवार दंडवत. तसेच गायक श्रीवंत पारायण कैलास महाराजजी चंदेवाड गिरगावकर, आणि आता शिवराज महाराज श्रीवंत पारायण शिवराजची उमरी, तसेच बालाजीराव वारकरकर यांच्याही चरणी त्रिवार दंडवत. तसेच आमच्या सोबत आलेले कीर्तनकार श्रीवंत पारायण मनमत कोरांडे धानोरकर आणि व्यासपीठ पडून काय फुगडी खेळले महाराज. त्रिवार दंडवत. तुमच्या फुगडीला आणि तुमच्या आवाजाला काय चाल होती दोघांची. असं वाटलं होतं आता कीर्तनच करायचं नाही, चालत नाही. भजनात जेवढा गोडवा आहे ना, तेवढा गोडवा नाही बरं का, पण करावं लागतं, ओळखावं लागतं मी कोण. आणि ज्या अर्थी साधूच्या संगतीमध्ये, साधूच्या माहेरामध्ये आम्ही तुम्ही जे ऐकायला बसलोत ना, माहेरात आलोत नाही आता आपण, माहेरात आल्यानंतर काय माहिती का, निश्चिंत, आता निश्चिंत झालो आम्ही. बस सर्वांच्या माहेरामध्ये गेल्यानंतर सर्वांच्या अगोदर जेवायचं, सर्वांच्या अगोदर झोपायचं, सर्वांच्या नंतर उठायचं, त्यालाच माहेर म्हणतात. आणि विचार करा, आता तुम्ही तसंच आपली कार्य आहे. प्रथम नमन, दुसरे चरण मनवंताला त्यांच्या कृपाला आहे. चालू असलेला अखंड अविरत असा नामघोष ज्या माऊलीला आम्हाला संप्रदायाची परंपरा शिकविली, ज्या माऊलीचा नामाचा उद्घोष करतोय आम्ही, आणि ज्या माऊलीनं आम्हाला घरावीरशैव सिद्धांत काय, वीरशैव संप्रदाय म्हणजे काय, वेगवेगळ्या अनुभवातून, वेगवेगळ्या ग्रंथांमधून, वेगवेगळ्या ग्रंथाच्या लेखनामधून, वेगवेगळ्या प्रकारच्या अभंगामधून, एवढंच नव्हे तर माझ्या जीवनाचं रहस्य म्हणजेच परम रहस्य तुमच्या आमच्या पुढे देऊन जे कृत्य केले,
आणि आम्हाला आम्ही कळालं. देव कळाला माहित नाही, पण आम्हाला आम्ही कळावं. माणूस हा माणूस म्हणून कळावं म्हणून ज्या मन्मथ माऊलीनं हात मारली 16व्या शतकात. अरे बाबा निजू नका, निजू नका, निजू नका, निजू नका जागा. पुत्रवित्त नरे कामा निष्काम होनी शिवनाम उच्चारे. निष्काम होनी शिवनाम उच्चारे. धरुणी अंतरी दृढ प्रेम. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. दसोड संगती प्रेमाची होनिया वेळा भवता भवता. करीन सांगता काज त्याचे. निष्काम होनी शिवनाम उच्चारे. धरुणी अंतरी दृढ प्रेम. मन्मथ म्हणे देव प्रेमाचा भुकेला. मन्मथ म्हणे देव प्रेमाचा भुकेला. आणि कोणाला निष्काम होनी शिवनाम उच्चारे. धरुणी देव पंचाचार्या करू.
मैं